हाय गाईस. तर आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी पण आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे भजन वगैरे सगळं आणि डेकोरेशन वगैरे वरती घरात केलं आहे सगळं. तर चला आपण बघूया सगळं डेकोरेशन कसं केलं आहे. हे जे सगळं आहे ते आम्ही गुड्डू दीदींना मी आणि आंटींनी काल रात्री मिळून केलं आहे. तर तुम्ही बघू शकता की हे जे केलं आहे ते आम्ही रात्री केलं आहे पूर्ण थांबून आंटी मी आणि गुड्डू दीदी मिळून. आणि हा जो आहे तो आम्ही रोड दाखवला आहे. म्हणजे वारकरी जसं वारीतून जातात ना पंढरपुरापर्यंत तसं तसं दाखवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे हा रोड दाखवलाय, इथं विठ्ठल रुक्मिणीचं दाखवलंय, हे सगळे असे वारकरी दाखवलेत टाळ वगैरे वाजवताना, तुळशी घेऊन जाताना. आणि ही रांगोळी पण काढली आणि एकदम असं छान दाखवायचा ट्राय केलाय आम्ही की वारी दाखवायचं आम्ही ट्राय केलाय की वारी कशी जाते, कसं सगळे आनंदात जातात ते सगळं. आणि इथं तर हे दोन मूर्ती किती छान दिसत आहेत बघा. त्यांना छान सजवलंय, फुलं वगैरे टाकलेत आणि आतमध्ये सगळ्या लेडीज बसलेत नाश्ता वगैरे करायला. थोड्या वेळाने खाली भजन सुरू आहे. आतमध्ये बघा हे सगळे बसलेत. रुक्मिणी झालीये. तुला कोणी रुक्मिणी केलं? मम्मीने. मी रुक्मिणी आहे. सगळ्या महाराष्ट्राला माझा आशीर्वाद आहे. आषाढी एकादशीमुळे मी विठ्ठल आहे. अख्ख्या महाराष्ट्रावर माझा आशीर्वाद आहे. पण देवाची इच्छा आहे आणि इतका छान उपक्रम सगळ्या एकत्र आल्या भजन करतायत. खरोखर मला बोलून आहे. आपण दुसरी गोष्ट सांगितली आहे की तुमच्यासाठी तुमच्या सगळ्या यांना एकत्र आणण्यात माझी नेहमीचा मोठा वाट आहे. पांडुरंगाच्या वतीनं तुमची सगळ्यांची मिळवणी आहे. आणि याच मातने परिवारातील एक भगिनी आपल्या श्री मातने सातारा जिल्ह्याची जी महिला मोर्चांची कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीमध्ये तिची चिटणीस परी निवड झाली. आणि त्यामध्ये आपल्या माधवी देसाई आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार केली. त्यांना
गाईज आमचा प्रोग्राम सगळा झाला आहे, सगळं भजन वगैरे झालं, खेळून झालं. आता आपण आईला विचारूया. आई नेहमी जायची वारीला पंढरपूर पर्यंत. किती वर्ष गेलीस तू? 4 वर्ष वारी केली मी. अशा आधीमध्ये जातच होते मी कधी बी. आईनं 4 वर्ष वारी केली आणि आता पाय दुखतायत त्यामुळे आता आईला जाता येत नाही. त्यामुळे आईनं आता इथं बसूनच आनंद घेतला. आपण आईला विचारूया कसा वाटला आजचा सगळा अनुभव. छान वाटला, आनंद सगळ्यांना बरं वाटलं. जरा वारीची कमतरता इथं पुरी झाली का? झाले, माझ्या मनाचं समाधान झालं. आईला एकदम छान वाटलं, आईकडून अप्रूव्ह भेटलं आपल्याला. या आंटी आहेत आणि आंटींनी आजचं सगळं नियोजन केलेलं कार्यक्रमाचं पूर्ण, म्हणजे रांगोळीपासून खाण्यापर्यंत भजनी मंडळ सांगण्यात सगळं सगळं आंटींनी केलेलं. आपण आंटीनं त्यांना कसं काय असं वाटलं की हे सगळं करूया आपण. सर्वप्रथम आषाढी एकादशाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आम्ही एक सलग 3 वर्ष झालं हा कार्यक्रम घेतोय आणि ह्या कार्यक्रमात भरपूर महिला सहभागी होतात आणि यथेच्छ आनंद लुटतात. ह्या भक्तिमय वातावरणात सगळ्या आनंदाने भक्तिमय होऊन जातात. आणि माझ्या सासूबाई ह्या वारकरी आहेत. ह्या पंढरीला वारीतून चालत जायच्या, पण थोडीशी त्यांची तब्येत आता ह्या वर्षी बरी नसल्यामुळे त्यांना जाता आलं नाही. त्याच्यासाठी हा कार्यक्रम मी ठेवला आणि त्या एवढ्या आनंदून गेल्या की खूप जणी खूप जसं वारीमध्ये आपण सगळं आनंद घेतो तसा आनंद घेतला आणि हाच आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तर गाईज असा आपला पूर्ण कार्यक्रम झाला आहे आणि मी सगळं कॅप्चर केलं, म्हणजे खेळताना वगैरे सगळं एकदम छान मोमेंट्स कॅप्चर केलेत. तर आता आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.